बातमी सरसंघचालक मोहन भागवतांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातली आहे। सरसंघचालक मोहन भागवत नाशिक दौऱ्यावरती आहेत। चांदवडमधील जैन धर्मीयांच्या पंचकल्याणक महोत्सवात ते उपस्थित राहणार आहेत। मोहन भागवत यांनी उपस्थितांना सुद्धा मार्गदर्शन करणार असल्याचं समजतंय। सध्या सरसंघचालक मोहन भागवत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी चांदवडमध्ये ते अनेक उपस्थितांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। पुढची बातमी आहे राज ठाकरेंनी सरसंघचालकांवर केलेल्या टीकेसंदर्भातली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरसंघचालक मोहन भागवतांवरती टीका केली। भाषेच्या आंदोलनावरून भागवतांनी केलेल्या वक्तव्यावरून टीका केली। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका असं राज ठाकरे म्हणाले। हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा असा सुद्धा उपदेश त्यांनी भागवतांना केलाय। दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमधून काय म्हणाले ते आपण पाहतोय। सरसंघचालक मोहन भागवतांनी भाषेबद्दल आंदोलन करणं हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं। त्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं। ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती मंडळी मोदी सरकारच्या भीतीमुळे आली होती। नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती, या गैरसमजातून बाहेर या। गुजरातमध्ये यूपी बिहारच्या लोकांना पळवून लावलं तेव्हा तिकडे जात समरसतेचे धडे का दिले नाहीत? मराठी माणूस सहनशील आहे, सत्ताधारी लिबलिबीत आहेत म्हणून भागवतांची अशी हिम्मत होतीये। अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका। आधी हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटा, नंतर आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा आणि यात हिंदुत्व आणून ज्ञानामृत पाजू नका अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी भागवतांवर टीका केली।